Now, today we are going to teach the idea Amuse Joe, page number 4 and page number 5. Yesterday we have discussed about the first lesson, Standard 11, English 1.1. Now today we start page number 4 and page number 5. The idea amused Joe, who liked to do during things and was always kindling Meg by her queer performance. The plan of going over was not forgotten, and when the snowy afternoon came, Joe resolved to try what could be done. She saw Mr. Lawrence drive off and then sailed out to dig her way down to the hedge, where she paused and took a survey, all quite certain down at the lower windows, servants out of sight and nothing human visible, but a curly black head leaning on a thin hand at the upper window. काय सांगितलं आहे? द ॲम्यूज जो. ॲम्यूज म्हणजे काय? तिने ती कल्पना निर्माण केली होती. आयडिया ॲम्यूज. ते जी कल्पना होती की त्या घरात जायचं आहे, जी कल्पना होती त्यांच्याकडे जायचं आहे आणि त्याला मित्र बनवायचा आहे, ही कल्पना तिला खूप आनंद देत होती. हू लाईक टू डू डेअरिंग थिंग्स अँड वॉज ऑलवेज स्कॅन्डलिंग मेग बाय हर क्युअर परफॉर्मन्स. आणि तिच्यामुळे काय होईल की मेगला थोडासा हेवा वाटेल तिच्याबद्दल. मेगला थोडसे तिला पहावा तिची बहीण किती काय ॲडव्हेंचरस आहे, साहसी आहे असं तिला वाटेल, अशी डेअरिंग करेल. द प्लॅन ऑफ गोईंग ओव्हर वॉज नॉट फॉरगटन. ती नॉट फॉरगटन म्हणजे त्या घरात जाण्याचा तो प्लॅन होता, ती विसरलेली नव्हती. अँड व्हेन द स्नोनी आफ्टरनून केम. जेव्हा दुपारची वेळ आली जो रिसॉल्व टू ट्राय व्हॉट कुड बी डन. विचार केला की तिला वाटलं आता काय करावं. शी सॉ मिस्टर लॉरेन्स ड्राईव्ह अप. तिला दिसला तो मुलगा लॉरेन्स होता, तो कसा बाहेर येत होता, म्हणजे खिडकीतून डोकावत होता. अँड देन सेल्ड आउट टू डिग हर वे डाऊन टू द हेज. आणि तितक्यामध्येच तिने आपलं ते पावडं घेतलं आणि ते बाहेर बर्फ काढायसाठी निघाली. व्हेअर शी पॉस अँड टूक ए सर्व्हे. ती पॉस म्हणजे थोडी थांबली आणि तिने सभोवती पाहिले, सगळीकडे काय सर्व्हे केला. ऑल क्वाईट. सगळं कसं शांत होतं अगदी. ऑल क्वाईट कर्टन्स डाऊन ॲट द लोअर विंडोज आहे, सगळे पडदे बाजूला झालेल्यामुळे आतमधलं पूर्ण दिसत होतं. सर्वंट्स आउट ऑफ साईट. नोकर कुठेही दिसत नव्हते. अँड नथिंग ह्युमन व्हिजिबल बट ए कर्ली ब्लॅक हुड. कर्ली ब्लॅक हेड म्हणलं काय, जसं ते डोकं बाहेर काढलं होतं त्यांनी. केस कसे होते त्याचे? कुरळे केस होते. लिनिंग ऑन ए थिन हँड ॲट द अप्पर विंडो. आणि वरच्या खिडकीवर तसा हात ठेवलेलं होतं, डोकं असा हातावर कसं डोकं ठेवून उभे होते. देअर ही इज थॉट जो. जोला विचार केला की तो हा आहे. पुअर बॉय, बिचारा मुलगा. ऑल अलोन अँड सिक धिस डिस्मल डे. ऑल अलोन अँड सिक धिस डिस्मल डे. अशा निराशजनक वातावरणामुळे हा एकटा. इट्स ए शेम. किती लाजिरवाणी गोष्ट आहे. आय शॅल टॉस अप ए snowball and make him to look out and then say a kind word to him. तिच्या मनात कल्पना आली की आपण काय करावा, एक असा बर्फाचा गोळा बनवावा, तो असा वरत हवेत फेकावा आणि त्याचं लक्ष मग त्या बर्फाच्या गोळ्याकडे जाईल. त्यावेळेस काय केलं जाईल की बर्फाचा गोळा आत गेल्यानंतर हवेमध्ये
तर तो आपल्याकडे पाहिल तर मग आपण त्याला काय करू, आपण कॉल करू, त्याला बोलावू. एखादं दे से ए काइंड वर्ड ऑफ टू हिम. अप वेंट ए हँडफुल ऑफ अ सॉफ्ट स्नो. तिने काय केलं, एक बर्फाचा गोळा घेतला. अँड द हेड टर्न ॲट वन्स. आणि तिने वर भिरकावल्यामुळे त्यांनी ते डोकं त्यांनी असे वळून पाहिलं. द हेड टर्न ॲट वन्स शोविंग ए फेस विच लॉस्ट इट्स लिस्टलेस लुक इन ए मिनिट. त्यांनी नजर इकडे केली. नजर केल्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर जे काही म्हणजे चिंताजनक गोष्टी होत्या, निराशेजनक होत्या, त्या काय झाल्या, एकदम आनंदित झाल्या. थोड्या वेळाकरता काय झाला, लिस्टलेस लुक इन ए मिनिट. ॲज द बिग आईज ब्रायटन अँड द माउथ बिगॅन टू स्माईल. त्याचे डोळे चमकले आणि काय चेहऱ्यावर हास्य निर्माण झाला. जो नॉडेड अँड लॉफ. जोने आपलं डोकं हलवलं आणि ती पण हसली. लॉफ अँड फ्लोरिश हर ब्रूम ॲज शी कॉल्ड आउट. आणि तिने फ्लोरिश म्हणजे झाडू हवेमध्ये हलवला तिने तो झाडू. आणि हवेमध्ये हलवल्यामुळे काय झालं, त्याला बोलावलं, कॉल्ड आउट. ॲज शी कॉल्ड आउट म्हणजे संकेत केला की ती झाडू हलवून त्याला काय करत आहे, बोलावत आहे. हाऊ डू यू डू, आर यू सिक. प्रश्न केला की तू कसा आहे, तू काय आजारी आहे का. लॉरी ओपन द विंडो. लॉरी ओपन द विंडो अँड क्रॉक आउट अँड हॉर्सली ॲज ए रावण. आणि तो जोड्याने कर्कश आवाज असा ओरडला. बेटर, थँक्यू, मी चांगला आहे, धन्यवाद. आय हॅव हॅड ए बॅड कोल्ड अँड बीन शट अप अ वीक. मला काय थंडी आहे, त्याच्यामुळे मी स्वतःला काय करून घेतलं आहे, बंद करून घेतलं आहे, स्वतःला बंद करून घेतला. आय एम सॉरी. मला माफ कर. व्हॉट डू यू ॲम्यूज युअर सेल्फ विथ. मग तू स्वतः ॲम्यूज म्हणजे काय, मनोरंजन. मनोरंजन कसा करत आहे स्वतः. व्हॉट डू यू ॲम्यूज युअर सेल्फ विथ. नथिंग, मी काहीच मनोरंजन करत नाही. इट्स ॲज डल ॲज टॉम्स अप हिअर. मी काहीही मनोरंजन करत नाही आहे. डोंट यू रीड. मग तू काय वाचत नाही का. नॉट मच, जास्त वाचत नाही. दे वोंट लेट मी, मला ते वाचू देत नाही. कांट समबडी रीड टू यू. मग कोणी तुझ्याजवळ येत नाही का वाचून देण्याकरता. ग्रँडपा डज समटाईम्स बट माय बुक्स डोंट इंटरेस्ट हिम. कधी कधी आजोबा येतात आणि ते काय करून देतात, वाचून देतात. परंतु त्यांना माझ्या पुस्तकामध्ये इंटरेस्ट नाही. अँड आय हेट टू आस्क ब्रूक ऑल द टाईम. ब्रूक कोण आहे, ब्रूक हा त्यांचे शिक्षक आहे, ट्युटोरियल टीचर असल्यामुळे, सर असल्यामुळे तर त्यांना वारंवार बोलावू शकत नाही. आय हेट म्हणजे तिरस्कार, वारंवार घरी बोलावणं त्यांना हे काय तिरस्कार कृत्य आहे. हॅव समवन कम अँड सी यू देन. हॅव समवन कम अँड सी यू देन. कोणीतरी आलं तर चालेल का तुला. देअर इजंट एनीवन आय वूड लाईक टू सी. इथे या ठिकाणी कोणीही येत नाही. देअर इजंट एनीवन आय वूड लाईक टू सी यू. तू येऊ शकते का, मला तू आवडलेली चालेल. बॉईज मेक सच ए रो अँड माय हेड इज वीक. मुलं तर नेहमी काय कारणं सांगत असतात. इजंट देअर सम नाईस गर्ल हू वुड रीड. मुली चांगली असतात, त्या काय समोरच्या व्यक्तीला समजून घेतात. इजंट देअर सम नाईस गर्ल. कोणी सुंदर मुलगी, चांगली मुलगी, हुशार वाय शहाणी मुलगी जर असेल तर ती काय वाचून देईल मला. अँड ॲम्युजी, आणि ते तुझी मनोरंजन करेल. गर्ल्स आर क्वाईट अँड लाईक टू प्ले नर्स. गर्ल्स आर क्वाईट अँड लाईक टू प्ले. डोंट नो एनी. पेज नंबर 5. You know us began to joke, then laugh and stop. ती विचारते की तू कोणाला ओळखत नाही का. डोंट नो एनी. यू नो अस. तर ती काय म्हणाली त्या मुलाला, यू नो अस, तू आम्हाला ओळखतो, आम्हाला जाणतो. बिगॅन जोने असं म्हटलं. देन लाफ, आणि हसली. अँड स्टॉप, आणि थांबली. सो आय डू
विल यू कम प्लीज, क्राईड लॉरी. लॉरी ओरडला. सो आय डू. विल यू कम प्लीज, तिला विचारलं त्यांनी की तू येऊ शकते का कृपा करून. आय एम नॉट क्वाईट अँड नाईस, मी तेवढा चांगला नाही आहे. बट आय शॅल कम, म्हणजे ती म्हणत आहे जो काय म्हणते की मी तेवढी चांगली नाही आहे, शहाणी नाही आहे. आय एम नॉट क्वाईट अँड नाईस बट आय शॅल कम, तरी पण मी येईल. इफ मदर विल लेट मी, समजा आई जर मला परमिशन देईल तर. इफ मदर विल लेट मी, आय शॅल गो आस्क हर, मी आधी तिला विचारेल. आय शॅल गो आस्क हर. शट द विंडो, खिडकी बंद कर आता. लाईक ए गुड बॉय, चांगल्या मुलासारखं. अँड वेट टिल आय कम, आणि माझी वाट पहा. विथ दॅट जोय शोल्डर हर ब्रूम अँड मार्च इन टू द हाऊस. असं म्हटल्यानंतर तिने काय केले, जोने आपला तो झाडू ब्रूम खांद्यावर घेतला आणि हे जसं मार्च म्हणजे करत, म्हणजे रेफराईट नाही का, पाय टाकत टाकत ती आतमध्ये गेली. तिच्या मनात विचार चालू होते, वंडरिंग व्हॉट दे वुड ऑल से टू हर, सगळेजण काय म्हणतील, मला परमिशन देतील की नाही. लॉरी वॉज इन ए फ्लटर ऑफ एक्साइटमेंट. लॉरी वॉज फ्लटर्ड ऑफ एक्साइटमेंट ॲट द आयडिया ऑफ हॅव्हिंग कंपनी. लॉरीला खूपच उत्तेजना निर्माण झाली होती. त्याला असं वाटत होते की ही खरोखरच येते की नाही. लॉरी वॉज ए फ्लटर ऑफ एक्साइटमेंट ॲट द आयडिया ऑफ हॅव्हिंग कंपनी. कंपनी म्हणजे सोबत होईल तिचीवाली. अँड फ्ल्यू अबाउट टू गेट रेडी, आणि तयार होण्याकरता ती निघाली. फॉर ॲज मिसेस मार्च सेड, तिला आठवत होतं की मिसेस मार्च काय म्हणत होती, ती चांगलीच म्हणत होती आपल्याबद्दल. ॲज मिसेस मार्च सेड, ही वॉज ए लिटिल जेंटलमॅन. ही वॉज ए लिटिल जेंटलमन, तो एक आहे सभ्य, थोडा सभ्य मुलगा आहे. अँड डीड ऑनर टू द कंपनी गेस्ट बाय ब्रशिंग हिज कर्ली पेट. आणि हा मिसेस मार्च सेड ही वॉज ए लिटिल जेंटलमॅन. मिसेस मार्च काय म्हणते की मुलगा छान आहे, असं ती म्हणते नेहमी, सभ्य आहे. अँड डीड ऑनर, तो आल्या गेल्यावाल्यांचा काय, घरी आलेल्या पाहुण्यांचा काय करतो, मान सन्मान करतो. यांनी काय केलं मग, स्वतःच आपले केस विंचरले, व्यवस्थित रेडी तयार झाला. ऑनर टू कमिंग गेस्ट बाय ब्रशिंग हिज कर्ली पेट, पुटिंग ऑन ए फ्रेश कलर, नवीन पोशाख परिधान केला, ड्रेस घातला त्यांनी. अँड ट्राईंग टू टायडी अप द रूम, आणि रूमला स्वच्छ केलं, म्हणजे ज्या ठिकाणी काही पडलं असेल आहे ना, अस्तव्यस्त रूम होती ती टायडी म्हणजे नीटनेटकी केली. विच इन स्पाईट ऑफ हाफ ए डझन सर्वंट, म्हणजे पहा अर्धा डझन नौकर होते, 6-7च्या वर नौकर असतानासुद्धा स्वतः ती रूम काय करत आहे, तो व्यवस्थित करत आहे. वॉज एनिथिंग बट नीट. प्रेझेंटली देअर केम ए लाऊड रिंग, तितक्यामध्येच काय मोठा आवाज झाला, थोडासा लाऊड रिंग, बेलचा वाजण्याचा आवाज झाला. दॅन ए डिसायडेड व्हॉइस, आणि एक परिचित असा आवाज आला, आस्किंग फॉर मिस्टर लॉरी. अँड ए सरप्राईज लुकिंग सर्वंट केम रनिंग अप टू अनाऊन्स ए यंग लेडी, आणि तितक्यात एक सर्वंट आला. सर्वंट आल्यानंतर तो येऊन सांगतो, अनाऊन्स केलं की एक यंग लेडी आलेली आहे. ऑल राईट, ठीक आहे. शो हर अप. इट्स मिस जो, ती जोच असेल, तिला बसव. सेड लॉरीन, म्हटलं. गोईंग टू द डोअर ऑफ हिज लिटिल पार्लर टू मीट जो, तो आपल्याच एका छोट्याशा दरवाजातून काय तिला भेटण्याकरता गेला. गोईंग टू द डोअर ऑफ हिज लिटिल पार्लर टू मीट जो, हू अपियर, ज्या ठिकाणी ती आलेली होती. लुकिंग रोझी अँड क्वाईट ॲट हर इझी, ती सहज दिसत होती, काही भडक नाही, सहज. लुकिंग रोझी अँड क्वाईट ॲज हर इझी, विथ ए कव्हर्ड डिश इन वन हँड अँड बेथ 3 किटन्स इन द अदर. एका हातामध्ये तिने काय घेतलं होतं, एक कव्हर्ड डिश होता, एका हातामध्ये तिच्याकडे डिश होतं. इन वन हँड अँड बेथ 3 किटन्स इन, दुसऱ्या हातामध्ये 3 मांजरीचे 3 पिलं होते, बेथचे, तिने सोबत आणलेले होते. हिअर आय एम,
बॅग अँड बॅगेज. शी सेड ब्रिस्कली. आणि तिने म्हटलं की मी आले आहे. बॅग अँड बॅगेजेस म्हणजे हे सगळं घेऊन आली आहे. बॅग अँड बॅगेजेस म्हणजे काय, एका हातामध्ये तिनं ते डिश होती आणि दुसऱ्या हातामध्ये मांजरीची पिलं होती, म्हणून बॅग अँड बॅगेजेस म्हटला. ही फ्रेज आहे. शी सेड ब्रिस्कली. मदर सेंट हर लव. आईने काय निरोप पाठवला. कोणता निरोप पाठवला? तुला शुभेच्छा दिल्या आहे, आशीर्वाद दिला. सेंट हर लव अँड वॉज ग्लॅड इफ आय कुड डू एनिथिंग फॉर यू. आणि आईला आनंदच होईल जर त्या तुझ्याकरता काही करेल तर. वॉज ग्लॅड इफ आय कुड डू एनिथिंग फॉर यू. मेग वॉन्टेड मी टू ब्रिंग सम ऑफ हर ब्लँक मेंज. आणि मेघला सुद्धा इच्छा होती की तुझ्याकरता काहीतरी ब्लँक मेघ बनवा म्हटलं. ब्लँक मेघ म्हणजे काय, ते एक प्रकारचं का असते, दूध टाकून आहे ना, आल्मंड म्हणजे बदामा, शिरखुर्मा मुसलमानामध्ये करते तशा प्रकारे दूध आहे की त्याच्यामध्ये काही इलायची, काजू, किसमिस आहे, बदाम घालून दूध, त्याला ब्लँक मॅंज म्हणतात. शी मेक्स इट व्हेरी नाईसली. तिने फारच सुरेख केलेलं आहे. अँड बेथ थॉट हर कॅट्स वुड बी कम्फर्टिंग. आणि बेथच्या ह्या मांजरीसुद्धा काय फारच चांगल्या आहे. आय न्यू यू वुड लॉफ ॲट देम. मला कळलं की तू याच्यावर काय हसशील. बट आय कुडंट रिफ्यूज. परंतु काय मी हे नाकारू शकले नाही. आय कुडंट रिफ्यूज. शी वॉज सो अँक्झियस टू डू समथिंग. तिला फारच चांगलं वाटत होतं म्हणून ती मुद्दामून हे केलेलं आहे. इट सो हॅपन दॅट बेज फनी लोन वॉज जस्ट द थिंग फॉर इन लाफिंग ओव्हर द किड्स. लॉरी फॉरगॉट हिज बेस्टफुलनेस अँड ग्रीव सोशिएबल ॲट वन्स. आणि लॉरीला ते पाहून काय थोडंसंही म्हणजे कमीपणा वाटलेला नाही, लाजिरवाणं वाटलेलं नाही. इट सो हॅपन दॅट बेज फनी लोन. आणि बेथने काय दिलेलं होतं, त्या मांजरी पाठवलेल्या होत्या, was just the thing for in laughing over the kids. फक्त मुलं हसतील याच्याकरता. लॉरी फॉरगॉट हिज बेशफुलनेस. लॉरी एकदम काय त्याचा म्हणजे त्या कमकुवतपणा, संकोच एकदम विसरून गेला तो. त्याच्यामध्ये काय एकदम मिसळून गेला. आणि ग्रीव सोशिएबल ॲट वन्स. एकदम तो समाधानकारक बोलला त्यांच्यासोबत. दॅट लुक्स टू प्रेटी टू ईट. आणि ही सेड स्माइलिंग विथ प्लीजर. आणि जे ते काय दुधाचं ते बदाम टाकून दूध जे होतं ते त्यांनी थोडंसं खाल्लं, पिऊन पाहिलं तर ते त्याला चांगलं वाटलं. मग तो म्हणतो काय, दॅट लुक्स टू प्रेटी टू इट. खायला खरोखर सुरेख आहे. ही सेड स्माइलिंग विथ प्लीजर. आनंदाने हसत. अँड जो अनकव्हर द डिश. जोने ते डिश ओपन केलं. अँड शोड द ब्लँक मेग सराउंडेड बाय गार्लँड ऑफ ग्रीन लिव्ज. आणि त्याच्याभोवती काय असं सुंदर हिरवं फुलांचे पानं, त्या ठिकाणी झाडांचे पानं असं ते सजवलेलं होतं ते डिश. अँड द स्कारलेट फ्लावर्स ऑफ ॲमिजपेट जर्मेनियम. ॲमिजपेटच्या जर्मनियम ते फुलंसुद्धा होते, स्कारलेट फ्लावर्स होते. इट इजंट एनिथिंग ओनली दे ऑल फेल्ड काइंडली. याच्यामागे त्यांचा काहीही उद्देश नाही, फक्त का तुला आनंद मिळावा. इट इजंट एनिथिंग ओनली दे ऑल फेल्ड काइंडली अँड वॉन्टेड टू शो इट. आणि तुला फक्त ते दाखवायचं होतं. टेल द गर्ल टू पुट इट अवे. टेल द गर्ल टू पुट इट अवे. ओके, वी स्टॉप हिअर. टुमॉरो विल कंटिन्यू. आज आपण इथेच थांबू. बाकीचं असलेलं उद्याला घेऊ आपण.